मी सुवर्ण. 4 वाजलेले आहेत. काही महत्त्वाच्या बातम्या या पुढच्या अर्ध्या तासाच्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवात करूया राजकीय घडामोडींनी. मंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार वाद झालेला आहे. हा वाद सुरू असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यात उडी घेतली आहे. चिमणराव आबा, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला, असा सवालच सुषमा अंधारे आणि चिमणराव यांना करून डिवचलेला आहे. चिमणराव पाटील, मला माझ्या आजोबांसारखे आहेत, मात्र गुवाहाटीत त्यांचं चिरतारुण्य दिसलं. चिमणराव पाटील, तुम्हाला लोक म्हणतील कसं काय, पाटील बरं आहे का, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. तुम्हाला चालताना सुद्धा आधार द्यावा लागतो. आबा, असा कोणता उन्माद होता की गुवाहाटीला तुम्ही इतके थैथे, इतकं सुंदर अत्यंत आबा, तुमचा डान्स बघून मला भारी वाटलं. तुमचं तारुण्य चिरतरुण राहावं आबा, तुम्हाला खूप आयुष्य लाभावं. पण आबा, एवढं आयुष्य लाभत असताना वयाच्या 73व्या वर्षी, ज्याला आपण म्हणतो की म्हातारपणाला डाग लागून घेऊ नये, का डाग लावून घेतला तुम्ही गद्दारीचा आबा? हे वाईट आहे आबा, हे चूक आहे. असं नाही झालं पाहिजे. 73व्या वर्षी खुर्ची सुटत नाही, एवढ्या म्हातारपणात कशाला डाग लावून घेतलात? गद्दारीचा डाग बरा नव्हे, कसं काय पाटील बरं आहे ना, अशा प्रकारची टीका सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. चिमणराव पाटलांना सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारत डिवचत त्यांच्यावर टिप्पणी केलेली आहे. 2019च्या निवडणुकीपूर्वी घेतलेल्या सभेत राज ठाकरेंनी लावा रे तो व्हिडिओ असं म्हणत विरोधकांवर व्हिडिओच्या माध्यमातून टीका केली होती. दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन सभेमध्ये दादा लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य पुन्हा चर्चेत आलं. सुषमा अंधारेंनी सभेत व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांवर टीका तर केलीच, तसंच उद्धव ठाकरेंनी केलेले 2.5 वर्षातली कामं दाखवून विरोधकांचा समाचार घेतला. यांचा सीएम काय करत होता, उद्धव ठाकरेंनी काय काम केलं, उद्धव साहेबांनी काय काम केलं बघायचंय. हे लाव रे दादा दुसरा व्हिडिओ. उद्धव साहेबांनी काय काम केलं का बघू. उद्धव साहेबांनी काय काम केलं. अरे, तुमच्यासाठी उत्कृष्ट अभ्यास पक्ष नाही. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या पुढे सारथी होऊन कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणी संशयित आरोपी अल्ताफ काझी याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ काझी याच्यावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. या मुलीसह अल्ताफ काझीला कर्नाटकातून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. महत्त्वाची बातमी आहे, कडक पोलीस बंदोबस्तात त्याला आज कोर्टात हजर केलं जात आहे. या संशयित आरोपीच्या तपासात आणखी काय माहिती मिळते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया. ज्ञानेश्वर, अल्ताफ काझीला 8 नोव्हेंबरपर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती मिळते? 17 दिवस झालं तो शाळकरी मुलीला घेऊन बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर काल कर्नाटकमध्ये त्याचं लोकेशन आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून ताब्यात घेतलं आणि आज दुपारच्या सुमारास त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केला असता 8 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे ती न्यायालयाने सुनावली आहे. खरं तर पोलिसांचं म्हणणं आहे की नेमकं या प्रकरणात लव्ह जिहादचं प्रकरण आहे आणि आहे का हे तपासायचं आहे. याशिवाय या सगळ्या एकूणच प्रकरणाच्या मागे कोण कोण आहे, त्याला आतापर्यंत कुणी या ठिकाणी 17 दिवस फरार व्हायला त्याला मोबा दिली किंवा त्याच्या पाठीशी राहिलं किंवा त्याला निवारा कोणी दिला, हा सगळ्या बाबी आहेत ते तपासायचे आहे. त्या अनुषंगानं पोलीस कोठडीची मागणी आहे ती पोलिसांनी केली होती. त्यानुसार न्यायालयानं आहे ते 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. एकूणच या आता तपासात पोलिसांच्या काय निष्पन्न होते, लव्ह जिहादचं खरोखरच हे प्रकरण आहे की नेमकं काय आहे, त्याची वस्तुस्थिती या तपासामध्ये समोर येते का, हेच आता पाहावं लागेल. नक्की ज्ञानेश्वर, मात्र या सगळ्या प्रकरणावरून खूप मोठं नाट्य घडलं, एवढं मात्र अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. धन्यवाद ज्ञानेश्वर माहिती दिल्याबद्दल. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकरता मतदान सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लेटकेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र अनिल परबांनी या निवडणुकीवरून विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला हाणलाय. नोटा देऊन नोटाला मतदान करण्यासाठी सांगितल्याचा आरोप अनिल परबांनी केला आहे.
नोटांसाठी नोटांचा वापर केला जातोय अशा बातम्या कालपासून माझ्याकडे आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन त्यात हे सगळं जाहीर केलं होतं. काल मी पोलीस उपायुक्तांना कमीत कमी एक 10 व्हिडिओ पाठवले, त्याचबरोबर फोटो पाठवलेले आहेत. निवडणूक आयोगाला कंप्लेंट केलेली आहे, परंतु अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही. सकाळी काही लोकांना पकडलंय असे गेल्या चर्चा आहेत, परंतु मला माहीत नाही पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत. परंतु जे पाठवलेले व्हिडिओ आहेत त्यांची जरी तपासणी केली तरी नोटांना मतदान कशा पद्धतीने करायचंय असं सांगणारे पदाधिकारी त्याच्यात दिसत आहेत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज मतदान होत आहे. परवा मतमोजणी आहे. आज 22.85% इतकं मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. 22.85% इतकं मतदान आत्तापर्यंत म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडलेलं आहे. अजून काही वेळांनी पुढच्या काही तासांचं मतदान म्हणजे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत किती मतदान झालं ते समोर येईल. ऋतुजा लटकेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाकरता आता फक्त 2 तास उरलेले आहेत. 6 वाजेपर्यंत मतदान सुरू असेल. 3 वाजेपर्यंत 22.85% इतकं मतदान पार पडलेलं आहे. सामना या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून ज्या शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असतो, त्याच सामनाच्या मुखपत्रात राज्य सरकारची पहिल्याच पानावर पानभरून जाहिरात आलेली आहे. राज्य सरकारच्या 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करण्याच्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सामनाच्या पहिल्या पानावरती मोदीजी आणि चित्र जाहिरात बघायला. मला असं वाटतं जाहिरात ही सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं आणि ते कोणाच्या खिशातनं पैसे जात नाहीत. हे पैसे तुमचे आमचे सगळ्यांचे पैसे असतात. त्याच्यामुळे कोणाची ही वैयक्तिक जाहिरात नाही. ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशातनं दिलेली जाहिरात आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातनं पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र असलं तरी तो एक कमर्शियल व्हेंचर आहे. ते जाहिराती कोणाचीही घेणार. आता त्याने ती पहिल्या पानावर छापणं हे जाहिरात देणाऱ्यांचा हे असतं, प्रायोरिटी असतं किंवा आम्हाला पहिल्या पानावर देत असेल तर द्या. त्यामुळे जाहिरातीवर टीका म्हणजे काय चाललंय का हेच काय कळत नाही. मनसेने केली जाहिरातीवरती टीका. कोणीही टीका केलेली असेल तरी जाहिरातीवर टीका करणं, सामनाला जाहिरात देण्यावर टीका करणं, सामनाच्या पहिल्या पानावर जाहिरात देण्यावर टीका करणं हे कशासाठी टीका हेच कळत नाही. अशा प्रकारचा कुठलाही सरकारी कार्यक्रम जेव्हा असतो, विशेषतः जो अधिक लोकांपर्यंत विषय पोहोचावा, तर सरकारी जाहिराती दिल्या जातात सगळ्याच पेपरमध्ये. तुम्ही इतके दिवस बोंबलत फिरताय की हे खोके सरकार आहे, हे अनधिकृत सरकार आहे, स्वतः सन्माननीय आदित्य ठाकरे हे सांगतायत. मग तुम्हाला जाहिरात कशी चालते? मग त्यावेळेला तत्वबित्व काही नाही. पैसा हेच शिवसेनेच्या सध्याच्या शिवसेनेचं दैवत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही एका ठिकाणी बोंबलत फिरायचं आणि इथे आम्ही पार्टी सेटलमेंट करणार अशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे. सामनाच्या मुखपृष्ठावर जाहिरात आहे, सगळ्या पेपरला आहे. कारण वर्तमानपत्र चालवण्यासाठी एखाद्याच्या दारात जाहिरातदार आला आणि आमची जाहिरात द्या म्हटली आणि 5-5, 10-10 लाख रुपये जर तुम्ही जाहिरातीवर एका पानावर खर्च करणार असाल तर कुठला पेपरवाला आपली जाहिरात टाळेल? सामना उलटल्यावर ती जाहिरात उलटल्यावर आत काय लिहिलंय ते वाचा ना. आज मुंबईमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 75,000 रोजगार देण्याच्या महाराष्ट्राच्या संकल्पातील पहिल्या टप्प्यातल्या नियुक्ती पत्रांचं प्रदान करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात सरकारी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. जे काही उद्योग आहेत नवीन आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच या ठिकाणी 2 तारखेला एक वैसू म्हणून आहे ती कंपनी जी आहे आपल्या सुमिटोमो जो जपानीज कंपनी आहे ते BKC मध्ये ते जागा अनेक वेळा प्रयत्न केले
अनेक टेंडर काढले पण काय होत नव्हतं. आता 2 नोव्हेंबर माझ्याकडे पत्र आहे, 2 नोव्हेंबरला 2067 कोटी त्यांनी आपली जागा घेतली 2067 कोटीमध्ये आणि 500 कोटी रुपये ते खर्च करणार. मल्टीनॅशनल कॉर्पोरेट ऑफिस तिथे जवळपास 5 ते 6 हजार लोकांना नोकऱ्या मिळतील. राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत. आम्ही एक म्हणजे जवळपास रस्त्याचे 50,000 कोटी किंबहुना इतर जे प्रकल्प आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही निधी आहे तो देखील केंद्र सरकारकडून आपल्याला मिळतोय विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आम्ही मध्ये एक युडीचा प्रस्ताव पाठवला होता 14,000 कोटीचा. 14,000 कोटीमध्ये एकही रुपया कमी केला नाही. 14,000 कोटी तसेच्या तसे त्यांनी मंजूर केले. त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत. या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2,000पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या या ठिकाणी देतोय. 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभाग वाईज आपल्या त्या ठिकाणी होतील. आणि जसं पोलीस खात्यामध्ये देखील 18-20 हजार नोकऱ्या, ग्रामविकासमध्ये जवळपास 10,000च्या पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, असे प्रत्येक विभाग वाईज ज्या काही नोकऱ्या रिक्त पदं आहेत ते देण्याचा निर्णय आपण घेतला आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये आपण सगळ्याच विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय. 15, 14 ते 19च्या या काळात आपण काही भरत्यांची घोषणा केली होती. काही भरत्या आपण त्या काळात करू शकलो, पण नंतर अनेक अडथळे आले, काही कोर्ट केसेस झाल्या. त्यामुळे यावेळेस विभागाला देखील आम्ही अशा प्रकारे सूचना केलेल्या आहे की आधीच सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे. अनेक वेळा शेवटी शासनाच्या नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण असतं, नॉर्मल आरक्षण असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना सामावून घ्यायचं असतं. याचा आधी योग्य प्रकारे विचार झाला नाही की मग नंतर कोर्ट केसेस होतात आणि मग 2-2, 3-3, 4-4 वर्ष मुलांना ताटकळत बसावं लागतं. तर अशा प्रकारे न होता, कुठलेही कोर्ट केसेस न होता स्मूथली ही भरती झाली पाहिजे. खाजगी क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या संधी देखील आमच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या मंगलप्रभात लोढाजींच्या विभागाने, कौशल्य विकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रोजगार महामेळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि माझ्या उपस्थितीमध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांसोबत किमान 1 लाख नोकऱ्यांच्या संदर्भातले MOUs हे त्या ठिकाणी करतायत आणि ही संख्या वाढतच जाणार आहे. आपलं राज्य हे स्टार्टअपच्या संदर्भात, इनोव्हेशनच्या संदर्भात देखील एक प्रमुख राज्य झालेलं आहे. आज आमची तरुणाई ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारी अशा प्रकारची आमची तरुणाई होते. आज ज्या प्रकारचे स्टार्टअप तयार होत आहेत, एक स्टार्टअप हजारो तरुणांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देत आहे आणि एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल आता आपला महाराष्ट्र झाला आहे. देशामध्ये जे 80,000 रजिस्टर्ड स्टार्टअप आहेत त्यातले 15,000 रजिस्टर्ड स्टार्टअप हे त्या महाराष्ट्रामध्ये, जो नंबर देशातला सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे सर्वात जास्त स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मुख्यमंत्री दुपारी 2 ते 4 या वेळेत सामान्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्यांना भेटण्यासाठी दर दिवशी दुपारी 2 ते 4 ही वेळ ठेवलेली आहे. माणसांच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख आहे. प्रश्न घेऊन आलेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री पुढे जात नव्हते. मात्र आता सगळ्या सामान्यांच्या या भेटीला वेळेचं बंधन ठेवलं गेलंय. प्रत्यक्षरित्या निवेदन सादर करण्याकरता आलेले जे आहेत त्यांची निवेदनं कार्यालयीन कामाच्या दिवशी दुपारी 2 ते 4 वेळेत स्वीकारली जाणार आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना अनुसरून असलेली पत्र मुख्यमंत्री सचिवालय, टपाल कक्ष, मुख्य इमारत तळमजला इथं जमा करून त्याची पोच दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा पाठपुरावा या संदर्भात माहिती मिळावी याकरता मुख्यमंत्री सचिवालय, टपाल कक्ष, मुख्य इमारत तळमजला इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. – 2024 लोकसभेकरता भाजपनं कंबर कसली आहे. भाजपच्या मिशन 45ची, मिशन 45ची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. 45 लोकसभा जागा जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. यासाठी 36 लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे. धाराशिव, माढामध्ये ज्योतिरादित्य शिंदे,
ज्योतिरादित्य सिंधिया तर नारायण राणे 2 मतदारसंघात फिरणार आहेत. याशिवाय 2 मतदारसंघात पियुष गोयल यांचा प्रवास असेल. एकनाथ शिंदे आणि भाजप युतीमध्ये हा मिशन 45 योजनेचा प्रवास असणार आहे. या योजनेमध्ये राज्यातील नेते मंत्रीही प्रवास करणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे. महाराष्ट्रात प्रचाराकरता पहिल्या टप्प्यात 9 केंद्रीय मंत्री येणार आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया. विशाल, केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवलं जातंय. भाजपचं मिशन 45 किंवा मिशन 45 जोरदार सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच सुवर्णा, भाजपकडनं आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत पूर्वतयारी जी आहे ही सुरू झालेली आहे आणि यामध्ये थेट आता केंद्रीय मंत्र्यांनाच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा प्रवास जो आहे हा करण्यात येणार आहे आणि या प्रवासामध्ये संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती या केंद्रीय मंत्र्यांवरती देण्यात येणार आहे. जे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामध्ये मिशन 45 साठी येणार आहेत यामध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहेत या लोकसभा मतदारसंघाची प्रत्येक 2 मतदारसंघांची त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 केंद्रीय मंत्री राज्यात येणार आहेत आणि ते लोकसभा मतदारसंघांचा प्रवास करणार आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई या शहराकडे अधिक लक्ष जे हे भाजपकडनं केलेलं आहे. मुंबईमध्ये पियुष गोयल 2 मतदारसंघामध्ये प्रवास करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये हा जरी प्रवास होत असला तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 खासदार आहेत. या 12 खासदारांच्या मतदारसंघात त्यांना मदत व्हावी म्हणून सुद्धा हा प्रवास केला जाणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे जे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची नक्की धन्यवाद विशाल माहिती दिल्याबद्दल. सिल्लोडमध्ये सभांद्वारे शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. 7 नोव्हेंबरला श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरेंच्या वेगवेगळ्या सभा असणार आहेत. सिल्लोडमध्ये एकाच दिवशी 2 सभा असल्यानं कोणती सभा सर्वाधिक गर्दी खेचते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या सभांच्या निमित्ताने ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंच्या पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्यातही सामना होण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरेंच्या सभेची जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर आहे तर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जबाबदारी समीर सत्तार यांच्यावर आहे. त्यामुळे कुणाच्या सभेला जास्त गर्दी होते हे पाहायचं. मागच्या काळामध्ये मुंबईला सुद्धा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईनी सुद्धा आमची गर्दी पाहिलेली आहे आणि यावेळेस सुद्धा आमचे युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि त्याची धास्ती त्यांनी भरलेली आहे म्हणून असं ते म्हणतायत अंबादास दानवे साहेब. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आदित्य ठाकरे यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही आणि त्यांच्या सभेची आणि आमच्या सभेची तुलना बी होऊ शकत नाही हे म्हणणंच चुकीचं आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र नाही. भाजप शिवसेनेची झालेली भांडणं आणि त्यानंतर पहाटेचं कोसळलेलं सरकार आमच्या विचारसरणीसोबत येतील तेच आमचे खरे मित्र. परंतु परवा झालेल्या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित लढले असं म्हणत महाविकास आघाडीतील खतखत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बोलून दाखवली आहे. ते परभणीत बोलत होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले असता त्यांनी शिवसेनेसोबत येणाऱ्या काळात युती होणार की नाही या संदर्भात सर्व निर्णय हे पक्ष नेतृत्व घेईल असं सांगितलेलं आहे. एका बाजूला शिवसेना हा आपला नैसर्गिक मित्र नाही असं म्हटलंय. दुसरीकडे येणाऱ्या काळात निवडणुकांसंदर्भातला निर्णय मात्र पक्षश्रेष्ठी घेतील असं स्पष्ट करण्यात आलंय नाना पटोलेंकडून. हे बघा, एका विपरीत परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी झालेली होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही शिवसेना आमचा काही रेग्युलर पार्टनर नाही. BJP आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सगळ्यांना परिचित आहे आणि म्हणून आमचा काही नैसर्गिक मित्र शिवसेना नाही आहे. आमच्या विचारसरणीशी ते सोबत असतील तर ते आमचे मित्र. पण आता आपण पाहतोय की परवा आम्ही क्रिकेट असोसिएशनच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये BJP शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत होती. आम्हाला अजूनही त्या सगळ्या गोष्टीचा संभ्रम आहे. आमचं जे देशाला बर्बाद करणारी व्यवस्था आहे ती BJP आहे आणि BJP सोबत कुठलाही संबंध कोणाचा नसावा. ते आमचे खरे मित्र. आघाडी होणार की नाही, काय होणार की नाही हे हायकमांड डिसाईड करेल. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उमा खापरे यांच्या जागी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे. उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडतायत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली आहे. पक्षानं दिलेल्या या पदाला 110% न्याय देण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. आपल्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून चित्राताई वाघ या आपल्या महिला प्रत्येक महिलांची पारिवारिक हार्टस्पॉट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप डेव्हलप केली. आपल्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची हार्टस्पॉट आणि मॅन टू मॅन सर्वांच्या खांद्यावर हात देऊन आपल्या महिलांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील दहिसर मोरी इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेवर पालिकेनं कारवाई केली. या शिवसेना शाखेच्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून ही तोडक कारवाई करण्यात आली. शासकीय जागेवर ही उद्धव ठाकरे पक्षाची शाखा बांधण्यात आली. 2016 पासून इथं गाळे शाखेच्या नावावर बांधण्यात आलेले होते. शाखेच्या नावावर गाळे बांधण्यात आलेले होते. उद्धव ठाकरे पक्षाच्या शाखेवर कारवाई करण्यात आली. शाखेवर म्हणण्यापेक्षा इथे शाखेच्या जागेवर जे गाळे व्यावसायिक बांधले गेले होते त्यावर कारवाई झालेली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं बदलला. राज्यात बँकिंग गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयला चौकशीची परवानगी नाकारल्यानं थंड बस्त्यात पडलेल्या या घोटाळ्याच्या फायली आता नव्यानं उघडल्या जात आहेत. शिंदे सरकारनं सीबीआयला चौकशीची परवानगी बहाल केली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी, सहकारी आणि काही NBFC मधील तब्बल 20,000 कोटींच्या गैरव्यवहाराच्या 101 प्रकरणांचा तपास नव्यानं सुरू करण्यात आलाय. यातील काही प्रकरणं महाविकास आघाडीशी संबंधित असल्यानं यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. सीबीआयच्या चौकशीपेक्षा महाराष्ट्र सरकारने त्यांची एजन्सी लावून चौकशी करणं हे अधिक योग्य. का तर महाराष्ट्रातले जर कोणाच्या बँकेमध्ये, संस्थामध्ये काही चूक झाली असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी त्याची चौकशी करायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलिसांच्यावर यांचा विश्वास नाही, पोलिसांच्या बद्दल यांना आत्मविश्वास नाही. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारच्या मार्फत करायची हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने बँकांची कुशल चौकशी करावी. पण पहिला प्रयोग, पहिला वापर हा त्यांनी CIDचा करावा किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या वेगळ्या ज्या शाखा आहेत त्यातल्या कोणाच्याही मार्फत करावा. बच्चू कडू बोलतायत थेट प्रक्षेपण मुंबई मंत्रालयात. नाही, तुमच्या कोर्टातून वाद काढून टाका. मीडियामध्ये आता दाखवणं बंद करा. आम्हाला किती दिवस दाखवणार तुम्ही? सकाळी पाहिलं राणा, दुपारी पाहिलं बच्चू कडू, रात्री बच्चू कडू. हे बंद करा. बरेच प्रश्न आहे बाबा. माझं असं मत आहे का हा वाद पहिलेच मिटला आहे, पण तो मीडियामुळं फक्त चालू आहे. मीडियामुळं चालू दिसतं, बाकी वाद मिटलेला आहे. बिलकुल काहीच भांडण नाही. कुठं दिसतं का? नाही, मीडियानं केलं नाही आहे, पण आता ते लांबत आहे असं वाटतं मला. तर तुमच्यामुळं काय झालं? तुम्ही काय पहिल्यांदा मी पाहतोय. मी आंदोलनात वाट पाहत होतो कधी ते इतक्या प्रमाणात. मी त्या दिवशी बरं म्हटलं ना का एवढी प्रसिद्धी 8 दिवस आंदोलनात दिली असते तर 4-5 प्रश्न मार्गी लागले असते शेतकऱ्याचे. मी अमेठीला गेलो तेव्हा मला विचारत होते राज ठाकरे के बारे में क्या राय. तुमचं आणि मी मीडियामुळेच आमदार झालो, तुम्ही लक्षात घ्या. पण आता हा वाद मिटला पाहिजे ना. तुम्ही आम्हाला इकून तिकून मार विचारत राहता. एखादा शब्द चुकला का अंगावर येतं ना सगळं. म्हणजे खरं बोलतो मी. आता बिलकुल तुमच्या मतानंच ऐकणार याच्यानंतर, म्हणून काहीच बोलत नाही आतापासून. नाही, मी बोलायलाच नाही पाहिजे असं म्हणत असाल तर बिलकुल याच्यानंतर बोलणारच नाही. हा, असं म्हटलं तर आता बरं. आता कसं व्यवस्थित बोलले तुम्ही. हा, मी त्यांचा आदर मानतो. खरं धन्यवाद देतो. नवनीतजीनं फार चांगला
प्रश्न मांडलेला आहे. काय होते का आता व्यक्तिगत हे जर याच्यातून काही सार्वजनिक भलं झालं असतं, चांगलं निघालं असतं तर वाद आता त्या आम्ही सभा घेतली, सांगितलं, आभार मानले राणाजीचे. मी मुद्दामून राणाजी म्हणतो बरं, नाही तर ते अधिक संतापणार का राणा काहून म्हटलं. तर मला वाद करायचा नाही आहे. तुम्ही सांगा ते काल 3 वाजता काय बोलले का मिटलं, बच्चूकडून आभार मानले, आता प्रश्न मिटला. मग 6 वाजता काय म्हणतात ते घरात घुसून मारून, आज काय म्हणतात का पुन्हा वाद मिटला. मग हा गोंधळ निर्माण होत आहे. म्हणून मी ठरवलं का आता आपण सुद्धा ह्या गोंधळात जास्त गोंधळ आपण निर्माण करू नये. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला, त्यांच्यात झालं तर तुमचा गोंधळ तयार होऊन जातं, राज्यात गोंधळ वाजतंय. आणि त्याच्यातून आउटपुट काही नेहमी फक्त काय केलं का त्यांनी तो अपमानित मला करण्याचा प्रयत्न होता का बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि 50 खोके घेऊन आला. तर हे चुकीचं आहे. कसं आहे, सत्ता परिवर्तन आत्ताच झाली का, अशा अनेक आपण इतिहास जर पाहिला तर अनेक गोष्टी घडत गेल्या. आणि प्रत्येक वेळेला आता तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून पाठिंबा निवडून आले आणि नवनीतजी त्यांच्या पाठिंबावर निवडून आले आणि त्यांनी बीजेपीला पाठिंबा दिला. मग आम्ही अंश म्हणायचं काय बा तुम्ही पैसे घेतले म्हणून नाही होत. नाही, अधिक पेटवायचा नाही आहे. तुम्ही पेटवायचा प्रयत्न करता मला माहित आहे, पण मी ते पेटवणार नाही. तुम्ही म्हणा तुमची इच्छा असेल तर नक्की भेटू. आज संध्याकाळी प्रयत्न करतो. बोलावतो तुम्हाला पण, जेवायलाच बोलावतो डायरेक्ट. मी तुम्हाला मस्त व्यवस्थित मॅसेज सोडन आणि तुम्हाला बोलावणार आणि आम्ही दोघे जण एका पंक्तीत जेवण करायला बसू. मी पहिले सांगितलं आमचा वादच आता संपलेला आहे, पण तुम्ही वारंवार तेच ते दाखवल्यामुळं वाद होऊ नये. थोडी खबरदारी तुम्ही घ्यावी असं मला वाटते बा. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी माझा मतदारसंघातला सन्मान्य आमचे एकनाथजी शिंदे जे अतिशय संवेदनशील आहे, त्यांनी आमचा माझ्या मतदारसंघातला 20,000 हेक्टर सिंचनाखाली येणाऱ्या प्रकल्पाला मंजुरात भेटली, सुप्रा भेटली. आणि खास करून देवेंद्रजीनं मला फोन करून सांगितलं का आज एक तुम्हाला अधिक चांगली गिफ्ट देणार आहोत. आणि त्यांनी मला माझ्या मतदारसंघातलं 20,000 हेक्टर त्याच्यामुळं सिंचनाखाली येणार आहे. मला एका महिन्यात माझ्या मतदारसंघातल्या माझ्या शेतकरी सुकावल्या जाणार, त्याच्या शेताला पाणी भेटणार, शेत पीक उभं राहणार, तो आनंदित होणार. याच्यासारख्या आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते. असे फायदे झाले तर फारच चांगलं, काय हरकत आहे भांडण करायला. नाही, पण ते इतक्या खालच्या लेवलवर झाले नको आरोप. मी काही नाही मारामारी तुम्हाला तर बरंच आहे पिक्चर दाखवायला. एक प्रश्न असा आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी तुमच्यात मध्यस्थी घडवली होती. परत काल रवी राणांनी तुमच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, घरात घुसून मारू, तुम्ही निवडून कसे येता ते बघून घेऊ, असे त्यांनी वाक्य वापरले. ते काल त्यांनी 2 स्टेटमेंट दिले, लक्षात घ्या तुम्ही. चांगलं त्यांचं ते चांगले बोलले ते घेतलं नाही बरं तुम्ही. ते काय बोलले, आमचा वाद 3 वाजता ते बोलले. रवी राणाजी आपले काय बोलले माहित आहे का आमचा वाद मिटला, बच्चूकडून आभार मानलं. ते घेतलं नाही तुम्ही ते जोडे मारायचं नंदर मारायचं घेतलं. हा तुम्ही काय दाखवायचं हे तुमच्यावर ठरलेलं आहे. ते जास्त दाखवा, जी चांगली गोष्ट आहे ती जास्त दाखवली पाहिजे. वाईट गोष्टी काय होतंय का हे मीडियानं हा थोडासा बदल करणं फार गरजेचं आहे. मी काय बोललो भाषणात का सगळ्या आमच्या तालुका प्रमुखांनी एक शाळा दत्तक घेतली पाहिजे, आंतरराष्ट्रीय शाळा बनवली पाहिजे. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर शाळा चांगली करते, माझा प्रहार कार्यकर्ता काही न होता चांगलीच शाळा करेल. पण नाही मंत्री गिंत्रीचा विषय नाही हो. कुठे उठलं सुटलं मंत्री आणता तुम्ही, म्हणजे असं काय बरोबर नाही आहे ना. आता मी तुम्हाला असं म्हटलं, तुम्ही आता हे प्रश्न विचारले म्हणजे तुम्ही संपादक होईल असं बरोबर तुम्हाला झोमन नाही का ते. असं नसतं ते. मा काय शेरवाला नाही आहे. त्या दिवशी काय झालं, भाषणच्या अगोदर मला तो आवडीचा शेर आहे, काय म्हणतात, अरे आता आठवत नाही यार, म्हणजे मी काही पाठ केलेला नाही आहे. नाही असा काही मी शेरवाला नाही आहे. त्या दिवशी लिहून आणला होता, तुम्हाला माहित नसेल. नाही एकत्रित येऊ आम्ही जिल्ह्याच्या राज्याच्या एका याच्यासाठी एकत्र येऊ. सत्तेसाठी राजकारणासाठी जरी एकत्र नाही आलो तर लोकांच्या हितासाठी एकत्र यायला पाहिजे ना. काय हरकत आहे, तुम्ही पण ते आणण्याचा प्रयत्न करा.
नाही काय हरकत नाही. माझं काय म्हणणं आहे, काही सूचना तुम्ही आम्हाला दिल्या पाहिजे, कारण तुम्ही लोकांमध्ये राहतात. तुम्ही सांगा, ते जरूर करू. नाही, असं नाही आहे. या वादामुळेच तो प्रकल्प, मी राज्यमंत्री होतो जलसंपदाचा, आणि मी ते फाईल खूप त्याचा तुम्ही लक्षात घ्या का मी 2.5 वर्ष कोरोना होता, आणि त्या मधामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघात जिल्हा सामान्य रुग्णालय मी आणलं, जे जिल्ह्यालाच असतं ते तालुक्याला आणलं. गावात मी तालुका ग्रामीण रुग्णालय आणलं, आणि दुसऱ्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणलं. 3 प्रकल्प, म्हणजे एक बेलोरा गनोजा मंजूर केला 200 कोटीचा, राजुरा केला, वादाच्या अगोदरही केला ना, असं नाही. पण तुम्ही काय, आम्ही हे तुम्हाला सांगत बसलो ना, तर हे ब्रेकिंग न्यूज नाही होत ना, म्हणून तुम्ही ते छापत नाही, मग वांदा होते. हां, नाही असं नाही म्हटलं मी, असं बिलकुल नाही म्हटलं. तुम्ही ते कुठून आणलं मला माहीत नाही, मी कुठंच असं बोललेलं नाही आहे. मी काय बोललो का दिव्यांग मंत्रालय सत्तेसाठी मी काय झालं तुम्ही अधिक सांगतो, स्पष्ट सांगतो, बिलकुल मागं पुढं ठेवत नाही. मी कडू आहे आणि बच्चू पण आहे. जर जास्त कमी बोललं तर बच्चू म्हणून माफ करा, आणि कडू थोडंसं पचवून घ्या, म्हणजे ते आरोग्यासाठी चांगलं आहे. तर माझं असं मत आहे का आम्ही जेव्हा 15 वर्ष, तुम्हाला माहीत आहे, मी आंदोलन करत होतोय, माझ्यावर 300 गुन्हे दाखल झाले दिव्यांग बांधवासाठी. रत्नागिरी गेलोय, कुठे गेलोय, अंगावर गुन्हे दाखल झाले, अटक राहिले, आणि आपण 81-82 शासन निर्णय काढले. आज 1000 कोटी रुपये वर्षाच्या आमच्या दिव्यांग बांधवांना जातं. त्या आंदोलनाचाच परिणाम आहे. आणि नंतर अनाथाचं आरक्षण आलं, ते आपण मिळवून दिलं. आत्ता असं पाहतोय का मी आमच्या कार्यकर्त्याला मी विचारलं, गावातल्या आमच्या भागातल्या, कारण ज्यांना निवडून दिलं त्यांचाही काही अधिकार आहे का नाही. त्यांनी मला 4 वेळा निवडून दिलं, बगर पार्टीचं, बगर धर्माचं, बगर झेंड्याचं निवडून दिलं, आणि बगर पैशाचं पण निवडून दिलं. एवढे त्यांचे उपकार माझ्यावर आहे. म्हणून आम्ही सहज कार्यकर्त्याला विचारलं की बाबा आता यावेळेला काय केलं पाहिजे. विरोधात बसायचं म्हणे, आता विरोधात बसू नका बच्चू, मतदारसंघाकडे लक्ष दिला. तुम्ही महाराष्ट्रभर फिरत गेले आणि मतदारसंघात दुर्लक्ष होता कामा नये. आणि मग आम्ही सगळ्या येणाऱ्या कामाने सत्तेत जाऊ. मग सत्तेत जाऊन फक्त पाठिंबा द्यायचा का नाही, मंत्रिपद भेटण्याचा प्रयत्न करा. केला प्रयत्न, मी राज्यमंत्री झालो. आता मला उद्धवजीनं, शिंदेसाहेबांना राज्यमंत्री केलं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. आणि मग हे जाताना पुन्हा सत्ता पलटली, अचानकपणे तो वारा आलं, आणि मग अधिक वाटलं का रे आता 2.5 वर्षच भेटले, आपण तर सत्तेतून बाहेर गेलो नाही पाहिजे. विकास कामाचे अर्धवट प्रकल्प राहिले, जसं सापण आता झालं. नसतो तर थोडं अडचण आली असती ना भाऊ, तुम्हाला माहीत आहे.